जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो बघा तुम्ही सर्वजण जे वेट करत होता भावांनो, पुणे तळेगावची फिजिकलच्या अपडेटसाठी मी तेच अपडेट आज घेऊन आलेलो आहे. की बघा थोडा उशीर झाला ठीक आहे, कारण जे सकाळचं जे पावसामुळे जे ग्राउंड होतं खूप लेट चालू झालं पावसामुळं. आणि टोटल जे आहे त्या ठिकाणी बॅचेस जे झालेले आहेत, की कितीचा बॅच करत आहे आणि किती मुलं पास होत आहेत. त्या ठिकाणी त्यांचा म्हणजे हाईटमध्ये कसं घेत आहे, हाईट आधी घेत आहे का चेस्ट आधी घेत आहे का फिजिकल घेत आहे, किती वाजता लाईनीत मुलं लागत आहेत काय नाही, सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगेन. तुमचा एकही डाऊट या ठिकाणी राहणार नाही. ठीक आहे. जर कोणी भावांनो चॅनलवरती अजून सबस्क्राईब नाही केलं असेल आणि ज्यांचं पुढं चालून फिजिकल आहे तर त्याने प्लीज आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. कारण अख्ख्या यूट्यूबवरती ठीक आहे पुणे तळेगावचं मी डिटेलमध्ये मी फक्त एकटा व्हिडिओ बनवत आहे. यावरती भाऊ थोडा विचार करून फक्त सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू भावांनो. ठीक आहे. आणि ही जेवढी काही मी माहिती सांगेन भावांनो, यामध्ये तुम्ही असं समजू नका की खोटी आहे खरी आहे. ठीक आहे. मी जर तुम्ही असं जर तुम्हाला वाटत असेल ना भाऊ, तर मी चक मुलांद्वारे बोललेले कॉल रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मी याद्वारे ऐकवू शकतो. ठीक आहे. तर मग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा भावांनो, आज पहिला दिवस होता ठीक आहे फिजिकलचा, 20 ऑगस्ट आज आहे. ठीक आहे. आणि जे काही मुलं क्वालिफाय झालेत आणि आपला व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना आधी कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. खूप सारे असे मुलं मला या ठिकाणी म्हणत आहेत की मी दोन मुलांशी फक्त कॉन्टॅक्ट केली, 2 मुलांद्वारेच फक्त मी डिटेल मागवलेली आहे, बाकी भावांनो कॉन्टॅक्ट कोणालाच झालं नाही. ठीक आहे. काही मुलं रिस्पॉन्स देत नाहीत. तर ते मुलांचं असं म्हणणं आहे कटापबद्दल. बघा ते 2 मुलं आज फिजिकल क्वालिफाय आहेत दोघं पण. त्यांचं असं म्हणणं आहे की बघा डिस्क्वालिफाय जर राहिले असतं तर तो असं म्हणला असतं तर एक म्हणजे वेगळी गोष्ट राहिली असती की भाऊ त्यानं फेल झालं फिजिकल, की त्याला मग कुठली बी गोष्ट फेल झालेल्या माणसांना कसं वाटते की अवघडच झाली. पण ते पास झाले त्या ठिकाणी, म्हणजे त्यांना सोपं वाटलं असेल त्यांनी ते ग्राउंड वगैरे, त्यामुळेच ते पास झाले. पण त्यांनी पास होऊन देखील त्यांनी काय म्हणत आहेत की खूप अवघड होतं, आमच्याहून 12.5 राऊंड या ठिकाणी 400 मीटरचे मारायला लावलेत. चेष्टा नाही. त्या ठिकाणी एक लब्बर सारखं त्याने ट्रॅकवरती टाकलेलं आहे. त्या ठिकाणी जेव्हा तुमचं पाय पडेल तेव्हा तुमचा जे आहे ते राऊंड जे आहे एक मोजला जातो. त्या ठिकाणी तुमचा पाय पडला की त्या ठिकाणी मशीन काय होते की पायानं जसं तुमचं पडेल तुमच्या छातीवरती चेस्ट नंबर आहे, या चेस्ट नंबरचा एक राऊंड जर असं काउंट करते ऑटोमॅटिक. ठीक आहे. मग 12.5 राऊंड तुम्हाला त्या ठिकाणी मारायचे आहेत. आणि 100 मीटरचे त्यांनी म्हणत आहेत की कटऑफबद्दल जो काही मुलगा या ठिकाणी फिजिकल आणि मेडिकल या ठिकाणी जर फिट झाला रे झाला त्याचे भाऊ बघा मी सुद्धा जास्त कटऑफ सांगत होतो, पण मला असं वाटतंय की सगळं बघून भावानो ठीक आहे 15-16 नंबर जर जास्त असेल तर कृपया करून 10 नंबरवाला बी फिजिकलला जावा. ठीक आहे. जी EWS मधनं आता त्यांचं चालू आहे 10 नंबर 8 नंबर बी जर तुमचे जास्त असतील, चाहे कुठल्याही कॅटेगरीचा असो, तर तुम्ही प्लीज फिजिकलला जावा. फिजिकल जे आहे ते आता टफ होत आहे असं म्हणण्यापेक्षा बघा मुलं खूप बाहेर निघत आहेत. ठीक आहे. मुलं खूप बाहेर निघत आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच बॅचमध्ये किती फिजिकलला क्वालिफाय डिस्क्वालिफाय आहेत. बघा भावांनो, टोटल जे आपले आज दिवसभरामध्ये बॅचेस झालेले आहेत ते 9 या ठिकाणी बॅच झालेले आहेत. टोटल 9 बॅच या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. 400 मीटरचा ग्राउंड आहे. आता हे बघू नका की आज मुलं जे आहेत ते 900च होते का अवेलेबल. मी तर सांगितलं होतं की 1300+ त्या ठिकाणी पोस्ट केली मी सकाळी. तर बघा भावांनो, त्यानं मला सांगितलं होतं की 1200 ते 1300 मिनिमम मुलं आलेले आहेत. कधी भावांनो की तेव्हा चेस्ट नंबरच्या आधी तुम्हाला माहीत असेल की आपलं फिंगरप्रिंट या ठिकाणी मॅच होते, त्या ठिकाणी थंब वगैरे आपले घेतात त्या ठिकाणी, तेव्हा आपल्याला आपलं ॲडमिट कार्ड वगैरे चेक करतात, थंब आपलं घेतात तुम्हाला माहीत असेल. तेव्हा त्याचा 1100+ नंबर त्याचा होता. जेव्हा ते थंब देताना आपल्याला कळतं ना की आपला नंबर कितवा आला या ठिकाणी थंबला, 1100+ नंबर त्याचा होता. तर त्या ठिकाणी आणि त्याच्या पाठीमागं बी खूप सारे मुलं होतं. तर तो भाऊ म्हणला की मला की त्याचा जो आहे की 1200+ 1300पर्यंत मुलं असतील असं तो म्हणला. तर मी या ठिकाणी 1334चा आकडा मी टाकला होता. ठीक आहे. आणि बघा ग्राउंडबद्दल जर मी बोललो, 400 मीटरचा ग्राउंड आहे आपला एक, म्हणजे 380 390 असा काही ग्राउंड आहे. पण आपण सरासरी 400 धरूया त्या ठिकाणी. तुम्हाला त्या ठिकाणी टोटल जे आहे ते 12.5 म्हणजे 12.5 राऊंड या ठिकाणी मारायचे आहेत. ठीक आहे. 12.5 राऊंड मारायचे आहेत. आणि ह्यामध्ये बघा भावना 9 बॅचमध्ये एकदम लास्टचा जो ग्रुप होता तो 98 मुलांचा ग्रुप केला त्या ठिकाणी. ते मी तुम्हाला पास किती झाले ते तुम्हाला फक्त 2-3 ग्रुपचे मला बी माहिती कळाली आहे, बाकी ग्रुपचे भावांनो मला माहिती नाही कळाली. आपण त्या 3 ग्रुपनुसार या ठिकाणी आपण काय करूया की
पुढे बघणार आहोत की 3 ग्रुपनुसार किती मुलं या ठिकाणी पास झाले. ठीक आहे, मी एका पेजवरती पूर्ण लिहिलेलं आहे, कारण 9 बॅचेसचा खूप काही घोळ होतो, त्यासाठी मी तुम्हाला सांगेन इथे सर्व काही. तर पहिला ग्रुप जे आहे ते बघा, आपण बघूया इकडं. ठीक आहे, पहिला जो ग्रुप होता तो, ठीक आहे, 109 मुलांचा या ठिकाणी ग्रुप टाकलेला आहे. त्यामधून बघा भावांनो, पहिल्या ग्रुपमधून बघा या ठिकाणी पास जे झालेले आहेत ते 32 मुलं फक्त फिजिकल क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, 109 मधनं फक्त 32 मुलं डिस्क्वालिफाय झालेले आहेत आपल्याकडे. ठीक आहे, दुसऱ्या ग्रुपची बी माझ्याकडे माहिती नाही आहे, तिसऱ्याची बी नाही आहे, चौथ्या ग्रुपची भावांनो माहिती आहे माझ्याकडे. ठीक आहे, जो मी दुसऱ्या मुलाला एखादा कॉल केला तो त्यामध्ये होता. त्याचा जो ग्रुप होता भावांनो या ठिकाणी 100 मुलांचा त्याचा ॲक्युरेट 100 मुलं या ठिकाणी त्याला ग्रुप केलते. 100 पैकी भावांनो त्याच्यामध्ये बघायला गेले तर भावांनो 39 मुलं या ठिकाणी तो पास झालेला आहे. 100 पैकी 39 मुलं हे पास झालेले आहेत. आणि यांच्या भावांनो पुढं घेत आहेत की फिजिकल आधी घेत आहेत, त्यानंतर आपलं जे आहे हाईट आणि चेस्ट जे आहे ते पुन्हा घेणार आहेत फिजिकल पास झाल्यानंतर. आणि आपण बघू, जर चौथा ग्रुपबद्दल बी आपल्याकडे माहिती नाही, पाचवा बी नाही भावांनो. 6वा जो बॅच होती त्याची माहिती आपल्याकडे आहे. 6वा ग्रुप जे पळविला होता त्या ठिकाणी बघा 117 मुलं या ठिकाणी पळवण्यात आलेली आहेत ग्रुपचा. ठीक आहे, 117 मुलं या ठिकाणी पळवण्यात आलेले आहेत. 117 पैकी भावांनो जे फिजिकल क्वालिफाय जे झालेले आहेत, ज्यामध्ये माझा एक जालना जिल्ह्याचा एक मित्र होता, तो सुद्धा क्वालिफाय झाला आहे. भाऊ तुला कॉंग्रॅच्युलेशन. त्याचा जो पास जे झालेले आहेत ते 36 मुलं या ठिकाणी पास झालेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की 21-22% मुलं फक्त पास होत आहेत फिजिकल. मग अजून या ठिकाणी फिजिकल पूर्णपणे पास बी नाहीत अजून. यामधून बघा भावांनो, तुमची हाईट होणार आहे, तुमची चेस्ट होणार आहे, तुमचा प्लस मेडिकल होणार आहे, आणि पॉईंट जर दिला तर मग मेडिकल अजून आहे. म्हणजे अजून 4 स्टेप अजून अवेलेबल आहेत. म्हणजे 36 मुलं अजून तिकडं जाणार आहेत. मग आपल्याकडे हा 3च ग्रुपची या ठिकाणी इन्फॉर्मेशन होती. आणि तो म्हणत होता की लास्टच्या ग्रुपला जो मी तुम्हाला सांगितलं की 98चा जो ग्रुप केलता त्यामधून बघा भावांनो ऑनली 27 मुलं जे आहेत ते पास झालेले आहेत. तो म्हणजे तो सांगितलंय हा फक्त, आणि बाकी जे ग्रुपचे आहेत ते आपल्याला जानकारी नाही आहे. ठीक आहे, माझ्याकडे फक्त 3-4 ग्रुपचीच जानकारी होती, मी तेवढेच सांगितलं आहे. आणि जर भाऊ मला कोणाला असं वाटत असेल की इन्फॉर्मेशन खोटी वगैरे आहे, भाऊ जर खोटी सांगायची होती, मी 9 ग्रुपची टोटल माहिती भावांनो ठीक आहे तुमच्यासमोर असं माझ्या मागच्या इयर्सच्या तुम्ही व्हिडिओ बघा, मी कसं एकदम टायपिंग करून तुम्हाला सांगत होतो की इतके मुलं पास झाले. मी तसं पूर्ण 9 बॅचचे आणत होतो भाऊ. ठीक आहे, पण मी 9 बॅचचे काय नाही आणलं, तुम्ही बघू शकता मी आणू शकतो. माझ्याकडे जितकी खरी जाणकारी होती मी तितकंच तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जेव्हा पास होचाल, ठीक आहे, हे दुसऱ्या सेंटरचं आहे भाऊ. त्या ठिकाणी मी त्यांना बी पाठवायला नाही, मी त्याला मागितलं होतं पण त्यांना पाठवायला नाही. अशा पद्धतीनं हे जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी देणार आहेत की म्हणजे आपण स्टार्ट टाईम म्हणजे रनिंग आपली स्टार्ट कधी झाली, त्यानंतर बघा भावांनो आपण जे आहे फिनिश टाईम म्हणजे आपण या ठिकाणी आपला फिनिश कधी झाला. ठीक आहे, 6:25ला या ठिकाणी पहिली बॅच या ठिकाणी सोडली, किंवा 6:49ला या ठिकाणी यांचा टाईम फिनिश झाला. आणि याचा टोटल जे टाईम आलेला आहे 24 मिनिट 29 सेकंद. आणि ही 4 लॅप्स आहेत, हे म्हणजे दुसरीकडचं आहे. ठीक आहे, CRPFचं दुसरीकडचं आहे. आणि या ठिकाणी हे जो आहे तो डिस्क्वालिफाय आहे. ठीक आहे, म्हणजे बघा भावांनो सांगायचं काय आहे की जर आपण बघितलं की तुम्ही जर त्या ठिकाणी, तुम्हाला मी आता स्पष्टपणे सांगेन की त्या ठिकाणी कशा पद्धतीने मुलांचे जे आहे फिजिकलमध्ये तुम्हाला कसे सोडत आहेत. आता मी सांगेन ते भावांनो प्लीज एकदम नीट ऐका, ज्यांचं पुढं फिजिकल आहे. समजा तुम्हाला या ठिकाणावरून एक 100चा ग्रुप केलेला आहे. ठीक आहे, 100चा या ठिकाणी ग्रुप केला. 100चा ग्रुपमध्ये चेस्ट नंबर, तुमच्या चिप वगैरे सगळं काही लागलेले आहेत. सगळं काही तुम्हाला गो बॅक जेव्हा केले तेव्हा तुम्ही धावत सुटता 400 मीटरच्या ग्राउंडला, तेव्हा सुटल्यानंतर भावांनो ठीक आहे तुम्हाला कोणीही, समजा तुमचे असे 12.5 राऊंड जर तुमचे कंप्लीट झाले. ठीक आहे, 12.5 राऊंड तुमचे पूर्णपणे कंप्लीट होऊन जेव्हा तुम्ही येचाल ठीक आहे पुढं, तर तुम्हाला पुढं येऊन त्या ठिकाणी तुम्ही गेल्या बारीच्या भरतीला वगैरे बघितलं असाल की तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी असं
चक आडवं येऊन थांबत होते की म्हणत होते नाही नाही बाद झाले, आता इतके पास आहेत, 24 मिनिट झाले, हे बाकी डिस्क्वालिफाय, तसं कोणी म्हणणार नाही. 100 मुलं हे पूर्ण एंट्री आतमध्ये इजीपर्यंत बसतील आणि मशीन जो आहे आपले त्या ठिकाणी प्रिंट काढायचं काम करेल. जेव्हा प्रिंट काढेल आपली आपली प्रिंट सही शिक्के करून आपल्या हातात देखील आपण स्वतः बघायचं आहे की आपण फिजिकलमध्ये पास झालो आहे की डिस्क्वालिफाय झालो आहे. ठीक आहे, त्यानंतर आपलं टायमिंग, आपलं सगळं वेळ त्या ठिकाणी तेव्हा आपल्याला दिसणार आहे. आणि बघा सकाळी लवकर रांगेत लागा. ठीक आहे, त्यांचं पुढं उद्या वगैरे फिजिकल आहे भावांनो. फक्त 3-4 बॅचची आपल्याला माहिती होती, ते मी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. फिजिकल म्हणलो तर पुण्याला थोडंसं टफ आहे, कारण मुलांना जे आहे 12.5 राऊंड मोजता काही सूचना आहे. ठीक आहे, आणि मेडिकलबद्दल ह्यांचं काय डेट आहे काय नाही ह्यांचं काही अपडेट भेटलं नाही. हाईट चेस्टला त्यांना घेऊन जात आहेत, तो फक्त इतकाच मला. ठीक आहे, आणि बाकी आपल्याला काही अपडेट नाही. जसा अपडेट भेटेल मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे भावांनो, भेटू मग पुढच्या व्हिडिओला भावांनो. जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. जय हिंद.